धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे मागील 6 दिवसापासून आंदोलन करत आहे। आजचा 8वा दिवस आहे। समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आज मोर्चेमध्ये सहभागी झाले। माझ्यासोबत काही धनगर समाज देखील आहे। या ठिकाणी दीपक बोराडे यांचा आज 8वा दिवस उपोषणाचा आहे। एक समाज म्हणून आपण काय म्हणणार? समाज म्हणून आम्हाला एकच सांगायचं आहे, आम्हाला घटनेने 36 नंबरवर आरक्षण दिलेलं आहे। ते आरक्षण तिथे फक्त धनगड असं झालेलं आहे, परंतु धनगड महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नाही। ही आमची नुसती दिशाभूल आहे। 36 नंबरवर धनगड असणारा हा धनगरच आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं दीपक बोराडे सरांचं आंदोलन त्याच्यासाठी आहे। आणि जर आम्हाला सरकारने हे आरक्षण दिलं नाही तर सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। त्याकरता सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती आम्ही सरकारला करतोय। आज समाज बांधव जवळपास लाखोच्या संख्येने सहभागी झालेला आहे। नेमकं सरकारला काय इशारा आपण देणार आहोत? सरकारला आमचा एकच इशारा आहे, लवकरात लवकर हे धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि जर ती झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटेल। महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आंदोलन पेटेल आणि त्याचे परिणाम जर काही झाले ते सरकारला भोगावे लागतील। धनगर समाजाचा जवळपास अनेक वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी चालू आहे, परंतु सरकार याकडे गांभीर्याने घेत नाही। आपण काय सांगाल? यामध्ये धनगर समाजाचं पूर्ण राजकीयकरण चालू आहे। धनगर समाजाच्या जीवावरती अनेक वेळेस नाही का नेते झालेत, मंडळी झालेत, हे धनगर समाजाचं एक यूज करून घेतात, परंतु धनगर समाजाला अद्याप आरक्षणाच्या एक लळा लावून ते थांबलेलं आहे। परंतु सरकारला एकच आमचं सांगणं आहे की आपण ज्या वेळेस नाही का मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस नाही का मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला नाही का आरक्षण मिळवून देईन, परंतु क्या हुआ तेरा वादा, आतापर्यंत त्यांचा वादा हा अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे। म्हणून संपूर्ण धनगर समाज एकवटलेला आहे। दीपक बोराडे सरांनी याच्या मागे कुठलाही राजकीय स्टंट नाही, म्हणून संपूर्ण कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून धनगर समाज हा दीपक बोराडे सरांच्या पाठीमागे उभा आहे। आपल्याला तुमच्या माध्यमातून एकच विनंती करतो सरकारला की येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये धनगर समाजाला एसटीच्या काही सवलती किंवा एसटी प्रवर्गात नाही टाकलं, परंतु येणाऱ्या काळात मागे जे हाल झालीत भाजप सरकाराची तीच हाल ह्यावी वेळेस करणे। आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते।